लावण्यासाठी इथे माझ्या आया बहिणी बऱ्याच बहिणी बसलेल्या आहेत जिनको आज बहुत जन बीजेपी से बोलते हैं कि आप हिजाब मत पहनो, आपका पहनने की जरूरत नहीं है, आप हमारे देश के नहीं है करे बोलने वाले आज छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला जे धिक्कार करणारी ही लोक आहेत आजच सत्तेवर येऊन बसलेले आहेत. कोण होते छत्रपती? छत्रपतींचा विचार काय होता? तोच हिंदवी स्वराज आज ज्यांचा अंगरक्षक एक मुसलमान होता, आज त्या मुसलमानाला सुद्धा आणि हिंदूच्या आपल्यामध्ये कितीतरी जण नुसतं उचगावच नाही, बाजूला कोंडा आहे, साखळी आहे, पेरोल आहे, साबर्डेत गेलं, कुरचोरीत खाली येतं, या सगळ्या भागामध्ये आज इतक्या दिवसांमध्ये कधीतरी तुम्ही हिंदू मुस्लिम मध्ये भांडणं लागलेली बघितली आहेत का? मग कुठनं हे बीजेपी म्हणते की हिंदू खतरे में है? कहां से हिंदू खतरे में था भैया? जब ब्रिटिश 200 साल हम पे राज करके गए तभी भी हिंदू खतरे में नहीं था. आज हिंदू खतरे में बीजेपी की वजह से है, किसी और वजह से नहीं है. आज यही बात आज सब हिंदुओं ने समझने की आई है बात कि हिंदू खतरे में ऐसे कौमवादी जी बीजेपी मध्ये असलेली लोक आहेत, जी दहशत पसरवतात आपल्या सगळ्यांमध्ये, आज या सगळ्यांपासून आपल्याला देश वाचवायचा असेल आहे आणि हा देश जर वाचवायचा असेल तर युवा नेतृत्व, मिलिंद प्रभू जशी मुलं येत आहेत तशा अजून ह्या लोकांना इथल्या मी आव्हान देते की त्याचे हात मजबूत करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन, तर बरीचशी वडीलधारी पण माणसं आहेत. मला येताना सांगितलं कोणीतरी की बऱ्याच धमक्या आलेल्या आहेत, कार्यक्रमाला जाऊ नका, कार्यक्रम असा झाला नाही पाहिजे, माझा एरिया तो एरिया करत. ह्यांच्याच माझा एरिया म्हणणाऱ्या लोकांमध्ये बाबा कोण म्हणते, कोण काय म्हणते, डबल इंजिन, प्रमोद सावंत आणि बाबा कोण रे अर्चित, असे सगळे नावं घेत जर सगळे चालत असतील तर ह्या बाबा लोकांनी विसरू नये की त्यांचे आजोबा आणि पंजोबा कोण होते. त्यांचे आजोबा आणि पंजोबा काँग्रेस मधलेच होते आणि हे सुद्धा ज्या स्वतःला बीजेपीचं गुणगान गात बाबा 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 म्हणतात, ही लोक पण आधी काँग्रेसचीच होती. त्यांचं बाळ कडू अजून सुद्धा राणेंचं बाळ कडू काँग्रेसचं हे विसरून चालणार नाही. आज ना उद्या ते रंग दाखवणारच आणि तेव्हा बीजेपीला कळेल की काय आहे काँग्रेसचं बाळकडू आणि काय नाही. जास्त तुमचा वेळ न घेता निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये मिलिंद काँग्रेसच्या तत्व सिद्धांतांबरोबर राहून काम करणार आणि इथे काँग्रेस मजबूत करण्यासाठी इथे उपस्थित असलेले ब्लॉक अध्यक्ष, सर्व जे सिनियर लीडर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर तूही त्यांच्याबरोबर घट्ट राहून काँग्रेस मजबूत करशील अशी आशा बाळगून परत एकदा तुझं आणि तुझ्या टीम मेंबर्सचं मनापासून स्वागत करून माझे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय काँग्रेस.